एक महत्त्वाची बातमी, शरद पवार रुग्णालयात दाखल झालेत। आत्ताची सूत्रांकडून ही माहिती मिळते। अशक्तपणा जाणवू लागल्यानं रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय। आता या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांना पुण्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते। त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला होता। मात्र आता आणखी एक महत्त्वाची अपडेट मिळते। पुन्हा एकदा शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांच्याकडून। देविदास, काय अधिक माहिती आहे? शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दीपाली, शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा थोडंसं ढासळलेली आपण पाहतोय। त्यांना अशक्तपणा जाणवतोय आणि त्यामुळेच शरद पवार यांना पुन्हा एकदा रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर आज शरद पवार मुंबईच्या दिशेने येणार होते, मात्र तत्पूर्वीच त्यांना त्रास जाणवू लागल्यामुळं मुंबईच्या दिशेनं येणं त्यांनी कॅन्सल केलं आणि त्यांना उपचारासाठी रुबी रुग्णालयात पुण्यात दाखल करण्यात आलं। आपण जर बघितलं पाठीमागं तर 9 तारखेला ज्यावेळी जिल्हा परिषदांचा निकाल होता, त्याच दिवशी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 13व्याचा विधी देखील होता। शरद पवार त्यावेळी तिकडे कौटुंबिक कार्यक्रमासाठी जाणार होते, जो धार्मिक कार्यक्रम त्यांच्या घरात होणार होता। त्या दिवशी शरद पवारांना अचानक सकाळपासून खोकल्याची उबळ सुरू झाली होती। त्यांना त्रास जाणवा लागला होता, त्यांच्या छातीमध्ये कफ होत होते आणि गोविंद बागेमध्ये डॉक्टरांचं पथक सकाळपासून दाखल झालं आणि त्यावेळी देखील शरद पवारांना तातडीनं पुण्यामध्ये रुबी रुग्णालयात रुबी हॉल क्लिनिकला दाखल करण्यात आलं उपचारासाठी। जवळपास 4-5 दिवस पुण्यामध्ये रुबी या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार झाले आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता। त्यानंतर हे आता 4-2 दिवस मध्यंतरी गेले। आज मुंबईच्या दिशेने शरद पवार येणार होते, मात्र तत्पूर्वीच त्रास होऊ लागल्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार यांना उपचारासाठी रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आले। अशी माहिती मिळते की त्यांना अशक्तपणा जो आहे तो प्रचंड जाणवतोय आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय। दीपाली, धन्यवाद देविदास या सविस्तर माहितीसाठी।